सो हेलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. कसे आहात मित्रांनो? मजेत ना? टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट स्टँडर्ड 4 सब्जेक्ट इंग्लिश युनिट 1 1.6 फन विथ ऍक्शन्स. ही कविता खूप सुंदर आहे मित्रांनो. चला आपण स्टार्ट करूयात. हे ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. लेट्स ब्रेनस्टॉर्म. व्हॉट डू यू डू व्हेन यू नीड अ ब्रेक? म्हणजे तुम्हाला जेव्हा ब्रेक पाहिजे असतो तेव्हा तुम्ही काय करता? तर चला याचे उत्तर आपण पाहूयात. याचे उत्तर असेल आय लिसन टू म्युझिक, टेक अ शॉर्ट वॉक ऑर रीड अ बुक. म्हणजे मी संगीत ऐकतो, थोडा वेळ फिरायला जातो किंवा पुस्तक वाचतो. तर चला मित्रांनो पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. बी ही ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. लिसन अँड ऍक्ट. म्हणजे ऐका व कृती करा. सिट डाऊन, रेज युअर हँड, रन फास्ट, वेव्ह युअर हँड. चला मित्रांनो आपण कविता पाहूयात. सी लिसन, सिंग अँड ऍक्ट. म्हणजे ऐका, गा आणि अभिनय करा. तर चला आपण कविता वाचूयात. वेव्ह युअर हँड्स अप इन द एअर, रन फास्ट हेअर अँड देअर. Stop and freeze, don't even blink, stand so still and try to think. म्हणजे हवेत हात वर करा, इकडे तिकडे वेगाने धावा, थांबा आणि स्तब्ध व्हा, पापणीही मिटू देऊ नका, अगदी निश्चल उभे राहा आणि विचार करण्याचा प्रयत्न करा. तर चला मित्रांनो दुसऱ्याकडे पाहूयात. शेक युअर नीज, टच युअर टोज, विगल फिंगर्स, स्ट्राईक अ पोज, टर्न अराउंड विथ जॉयफुल चीअर, लेट्स डू इट अगेन, कम ऑन माय डिअर. म्हणजे गुडघे हलवा, पायांच्या बोटांना स्पर्श करा, बोटे डोलवा, एखादी झोप घ्या, आनंदाने फिरा, चला पुन्हा करूया. चला माझ्या प्रिय मित्रांनो. चला तिसऱ्या कडव्याकडे जाऊयात. जम्प अप हाय, देन लँड विथ इज, क्लॅप युअर हँड्स अँड बेंड युअर नीज, स्माइल ब्राईट अँड काउंट टू 10, रेडी सेट लेट्स प्ले अगेन. याचा अर्थ असा की उंच उडी मारा, मग सहजतेने खाली उतरा, टाळ्या वाजवा आणि गुडघे वाकवा, खुश होऊन हसा आणि 10 पर्यंत मोजा. चला पुन्हा खेळूया. तर चला मित्रांनो आपण याचे क्वेश्चन आन्सर पाहूयात. डी ही ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. लिसन अँड रिपीट. म्हणजे ऐका आणि पुन्हा म्हणा. मी याचे अर्थ स्क्रीनवर साईडला देत आहे. एअर, देअर, टोज, पोज, ब्लिंक, थिंक, चिअर, डिअर, 10 अगेन, इज, नीज. चला पुढच्या ऍक्टिव्हिटीकडे जाऊयात. ई लिसन अँड ऍक्ट. म्हणजे ऐका आणि त्यानुसार कृती करा. वेव्ह युअर हँड्स. म्हणजे हात हलवा. त्यानंतर जम्प अप हाय. म्हणजे उंच उडी मारा. त्यापुढे शेक युअर नीज. म्हणजे तुमचे गुडघे हलवा. आणि चौथं टर्न अराउंड. मागे वळा. तर या ऍक्शन्स तुम्ही करायचे आहेत. चला पुढच्या ऍक्टिव्हिटीकडे. एफ राईट सम फनी ऍक्शन्स अँड इन्स्ट्रक्शन्स. म्हणजे काही मजेशीर कृती आणि सूचना लिहा. तर चला आपण याचे उत्तर पाहूयात. इथे काही फनी ऍक्शन्स आणि इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. तर चला आपण ते वाचूयात. फर्स्ट आहे ऍक्ट लाईक अ रोबोट स्निकिंग टू गेट अ स्नॅक. म्हणजे खाऊ मिळवण्यासाठी चोरून जाणाऱ्या रोबोट सारखे वागा. दुसरे आहे प्रिटेंड टू बी सिक्रेट एजंट ऑन अ फनी मिशन. म्हणजे एका गमतीशीर मोहिमेवर असलेल्या गुप्तहेराचे सोंग करा. तिसरे आहे वॉक लाईक अ पेंग्विन टू द अदर साइड ऑफ द रूम. म्हणजे पेंग्विन सारखे खोलीच्या दुसऱ्या टोकापर्यंत चाला. चौथा आहे लाफ लाईक अ डॉन्की फॉर 5 सेकंड्स. म्हणजे 5 सेकंद गाढवासारखे हसा. पाचवा आहे मूव्ह इन स्लो मोशन लाईक अ स्नेल. म्हणजे गोगलगाई सारखे हळूहळू चाला. कुक अँड इमॅजिनरी मील विथ अ मॅजिक स्पून. म्हणजे जादुई चमच्याने काल्पनिक जेवण बनवा. त्यानंतर सातवा आहे फ्लाय लाईक अ सुपर हिरो विदाउट लिव्हिंग द ग्राउंड. म्हणजे जमिनीवरून न उठता सुपर हिरो प्रमाणे उडा. तर आठवा आहे ऍक्ट सरप्राइज्ड व्हेन समवन सेज आब्राकाडाब्रा. म्हणजे जेव्हा कोणी आब्राकाडाब्रा म्हणेल तेव्हा आश्चर्यचकित झाल्याचा अभिनय करा. तर चला मित्रांनो आपण पुढचा क्वेश्चन पाहूयात. जी ही ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. व्हॉट मेसेज डज द पोएम कॉन्व्हे. कवितेतून कोणता संदेश मिळतो? तर चला आपण पाहूयात. द पोएम एनकरेजेस अस टू टेक ब्रेक्स, मूव्ह आवर बॉडीज अँड हॅव फन विथ ऍक्शन्स. इट शोज दॅट सिम्पल ऍक्टिव्हिटीज लाईक स्ट्रेचिंग, डान्सिंग अँड प्लेइंग कॅन रिफ्रेश आवर माइंड अँड हेल्पिंग अस टू फील हॅपी अँड फुल ऑफ एनर्जी. म्हणजे ही कविता आपल्याला विश्रांती घेण्यास प्रोत्साहित करते. आपल्या शरीराला हालचाल द्या आणि कृतींमधून आनंद घ्या. यावरून दिसून येते की अंग ताणणे, नाचणे आणि खेळणे यांसारख्या साध्या गोष्टी आपले मन ताजेतवाने करू शकतात आणि आपल्याला आनंदी व उत्साही वाटण्यास मदत करतात.
तर इथे बाजूला काही संदेश दिलेले आहेत ते तुम्ही वाचू शकता. चला आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात. एच फाइंड आउट द अपोजिट वर्ड्स फॉर द फॉलोइंग. म्हणजे खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द सांगा. तर चला आपण पाहूयात. चला आपण त्याचे विरुद्धार्थी शब्द पाहूयात. फास्ट याचा विरुद्धार्थी शब्द आहे स्लो म्हणजे हळू. हाय चा विरुद्धार्थी शब्द आहे लो म्हणजे कमी. स्टॉप चा विरुद्धार्थी शब्द आहे गो म्हणजे जाणे. अप चा विरुद्धार्थी शब्द आहे डाऊन म्हणजे खाली. तर मित्रांनो, कशी वाटली ही पोयम नक्की कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.